मैत्रिणीच्या शाळेतल्या आहोत. आम्ही आजही खूप छान घट्ट मैत्रिणी आहोत. तर आम्ही सिक्रेट सँटा करतो. सो आम्ही एकमेकीं म्हणजे ते आम्ही तो चिठ्ठा काढणं आणि मग कोणाचं नाव आलंय ते बघायचं आणि त्याप्रमाणे गिफ्ट आपण द्यायचं सिक्रेट सँटाचं. तसं आम्ही सेलिब्रेट करतो आतापर्यंत. ओव्हरऑलच घरी असं लाइटिंग करायला, डेकोरेशन करायला खूप आवडतं. तर क्रिसमसच्या निमित्ताने पण आम्ही क्रिसमस ट्री बनवतो किंवा असं काहीतरी डेकोरेशन केलेलं असतं आणि निमित्त असतं पार्टी करण्यासाठी एकदा सगळ्या मित्रांना बोलतो. कारण मागची 7-8 वर्ष घरातल्यांपासून लांब राहतो, तर मित्रच असतात मोस्टली क्रिसमस पार्टीला. सो मजा येते छान. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. विश यू द मेरी क्रिसमस. क्रिसमस सुरू आहे आणि याच निमित्ताने आज मी अजून एका सेटवर आलेली आहे. 7वी मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजे अद्वित आणि नेत्रा आता माझ्यासोबत क्रिसमस सेलिब्रेट करणार आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आता खूप वेळाने फायनली माझ्या जवळ आलेले आहेत आणि मला भेटलेत नेत्रा आणि अद्वित म्हणजेच अजिंक्य आणि तितिक्षा. तुम्हा दोघांचंही टाइम महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात? खूप बिझी होतात आणि मी खूप वेळ वाट पाहिली तुमची. नाही थांबावं लागलं. बट येस, खूप काही काही इंटरेस्टिंग सुरू आहे त्यामुळे सगळे बिझी. येस नक्कीच. आणि तुला माहिती आहे का, क्रिसमस सुरू झालाय तर माहोल सगळा मस्तच असतो. पार्टी अँड ऑल सगळं छान आहे. सो मला सांगा, तुम्ही कसं क्रिसमस सेलिब्रेट करता? म्हणजे तितिक्षा कशी सेलिब्रेट करते? तू म्हणालीस की क्रिसमस म्हणजे डिसेंबर सुरू झाल्यापासून ती एक वाईब येते. आता वर्ष संपत आलंय, क्रिसमस जवळ येणार आहे, त्यामुळे एक ओव्हरऑलच थोडासा हवेतच एनर्जी असते. बट लहानपणी आम्ही सेलिब्रेट करायचो कारण माझे जे शेजारी राहायचे ते ख्रिश्चन होते. सो त्यांच्याकडे 24ला रात्री प्रॉपर पार्टी असायची, क्रिसमस ट्री, भरपूर खायला, डान्स आणि सगळं असायचं, सगळी कोकणी गाणी आणि सगळं. सो लहानपणी 5-6 वर्ष आम्ही त्यांच्याकडे जायचो. पण मग ते दुबईला शिफ्ट झालं, त्यामुळे तसं क्रिसमस सेलिब्रेट करणं नाही झालं. बट मी माझ्या मैत्रिणीच्या शाळेतल्या आहोत. आम्ही आजही खूप छान घट्ट मैत्रिणी आहोत. तर आम्ही सिक्रेट सँटा करतो. सो आम्ही एकमेकीं म्हणजे ते आम्ही तो चिठ्ठा काढणं आणि मग कोणाचं नाव आलंय ते बघायचं आणि त्याप्रमाणे गिफ्ट आपण द्यायचं सिक्रेट सँटाचं. तसं आम्ही सेलिब्रेट करतो आतापर्यंत तरी. आणि आता ह्या वर्षी तर माहित नाही, फार तर मी एखादी रील करेन सेलिब्रेशन म्हणून. पण त्या व्यतिरिक्त क्रिसमस असं सेलिब्रेट कसं करता येईल माहिती नाही. बट अर्थात राघव आहे आता घरात, त्यामुळे आणि आम्हाला हवं की त्यांनी प्रत्येक सण त्याला माहीत असावा, दर महिन्याला काहीतरी सेलिब्रेशन व्हावं घरी. सो कारण राघव सोबतचे प्रत्येक सण किंवा फेस्टिवल तुम्ही खूप छान पद्धतीने साजरे करता, कारण त्यालाही समजायला हवेत की आपले कल्चर्स कसे आहेत. त्याला एवढं कळायला हवं की लाईफ इज अ सेलिब्रेशन, हे आम्हाला असं वाटतं सतत. सो आम्ही गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे आम्ही त्याला सॅन्टा क्लॉजचे कपडे घातले होते आणि त्याचं छान फोटोशूट केलं होतं. सो यावर्षी सुद्धा वी आर प्लॅनिंग की काहीतरी त्याच्यासाठी म्हणून करावा आणि क्रिसमस सेलिब्रेट करावा. सो लेट्स सी हाऊ इट गोज. येस अजिंक्य, तू? क्रिसमस मला ओव्हरऑलच घरी असं लाइटिंग करायला, डेकोरेशन करायला खूप आवडतं. तर क्रिसमसच्या निमित्ताने पण आम्ही क्रिसमस ट्री बनवतो किंवा असं काहीतरी डेकोरेशन केलेलं असतं आणि निमित्त असतं पार्टी करण्यासाठी एकदा सगळ्या मित्रांना बोलतो. कारण मागची 7-8 वर्ष घरातल्यांपासून लांब राहतो, तर मित्रच असतात मोस्टली क्रिसमस पार्टीला. सो मजा येते छान. मला केक खायला आवडतं चांगलं. माझे काही मित्र जे घरी केक बनवतात क्रिसमसच्या दरम्यान, तर ते केक पाठवतात. मजा येते. तू क्रिसमस साठी केक कधी बनवलायस असं घरी? नाही, आय एम नॉट अ व्हेरी गुड बेकर. म्हणजे मला शिकवण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रोफेसरने, बट माझ्यामध्ये ते पेशन्स नाहीयेत. मी अशी घरगुती कुक आहे की अंदाजाने टाकायचं, वेळेस बेकरीमध्ये कसं असतं की सगळं मोजून वापरून घेतात. सो तो माझा फोर्टे नाहीये. माझं बऱ्याचदा केक फसलेत. इनफॅक्ट आपण पॅन्डेमिकमध्ये सुद्धा सगळ्यांनी घरामध्येच केक्स वगैरे केले होते, व्हिडिओज टाकायचे. मी तो प्रयत्न सुद्धा केला, बट तोही माझा काही सक्सेसफुल झाला नाही. बिकॉज आय एम सो इम्पेशंट, नॉट इम्पेशंट बट आय एम सो एक्सायटेड अँड ओव्हरली एक्सायटेड की आय ॲक्च्युली ओपन द ओव्हन आणि मी बघते की झाला की नाही. अँड विच इज सो रॉंग वेन यू आर मेकिंग अ केक. यू आर नॉट सपोज टू लुक इन द ओव्हन.
सो असं करून मी खूप ह्यानी सुरुवात केली. नाही अजून सुरुवात नाही, अजून मला सांगायचंय की गेम काय आहे. हा मग मी काय सुरुवात नाही करणार. त्याचं हे मोडबाग सुरू झालं. सो या मी अजूनपर्यंत तरी असं काही बनवलं नाहीये स्वतः. अजिंक्य, मला असं तुला विचारायला आवडेल की तुला माहितीये की क्रिसमसची एक प्रथा आहे की आपल्या घरी असं दारात किंवा कुठे घरी असं बाहेर सॉक्स लावला आदल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी सॅन्टा येणार त्यात गिफ्ट टाकणार, असं काही किस्सा कधी केलास? किंवा बुड्ढा आपण जो क्रिसमसचा सॅन्टा बनवतो वगैरे असं कधी जाणं वगैरे काय असं कधी केलंय? नाही आता हे सॉक्स लावायचे असतो हे मला मला नव्हतं माहिती सॉक्स लावायचे असतो. मला फक्त एवढं माहित होतं की सॅन्टा येतो आणि 31st ला आपलं 25th ला आपल्याला गिफ्ट देऊन जातो. पण नाही मला हे नव्हतं. पण मला असं विचारायचं आहे 2024 मध्ये म्हणजे आता 23 आहे संपतच आलाय, तर यावर्षी नेक्स्ट इयर काही आहे का म्हणजे लग्नाचा प्लॅन वगैरे? सध्या सगळीकडे चालू आहे शिवानी लग्न करणार, तर नेक्स्ट इयर क्रिसमस तू सेलिब्रेट करणारच का शिवानी सोबत? ऑफकोर्स करणार आहे. आम्ही एकत्रच सेलिब्रेट करतो. राजा आता आम्ही मागचं 5 वर्ष झालं आम्ही एकत्र राहतो. सो एकत्रच तर सेलिब्रेट. लग्न कधी करणार असं सगळ्यांचा प्रश्न आहे. आता लवकरच आम्ही डेट अनाऊन्स करू लवकरच. येस. सो आहे सेटवर क्रिसमस वगैरे असं काही सेलिब्रेशन आहे का? सेटवर ऍक्च्युली नाही. मी म्हटलं ना एक तर आमची सिरियल अशी आहे की डार्क हो, आहे actually. की सतत काहीतरी थ्रिलिंग आणि थोडंसं हॉरर होत असतं. त्यामुळे आम्ही कुठलाही सण मालिकेमध्ये आतापर्यंत साजरा नाही झालाय. पण तसं आहे आमच्याकडे तसं असतं. आम्ही हॅलोवीन करतो, क्रिसमस नाही करत. पण जर समजा अशी संधी आली, जर तुला अद्वितला म्हणजे समज की अजिंक्यला तू सिक्रेट सांटा झालीस, त्याला तुला काय गिफ्ट द्यायचं तर तू काय देशील? आणि तुला जर तितिक्षाला द्यायचं सिक्रेट सांगितलं तर ती काय देईल ऍक्च्युअली? अदरवाईजला काय द्यायचं? हा, त्याला एक कॉफीची बॉटल देईल, चांगली ब्रँडेड कॉफी, एक कॉफी मग देईल. बिकॉज Advait seems to be a big Coffee fan. lover. Yeah, Advait. And then I'll give him a good hair gel because Advait seems to have really long hair. आणि मी अद्वैतला खूप सारे टी शर्ट्स गिफ्ट करेन. आणि तू? मी मित्राला काहीच गिफ्ट नाही करणार. कारण मित्राला सगळे प्रोडक्शन देत असतात. मित्राला काही कमी नाहीये तरी सुद्धा त्यातलं त्यात मित्राला काय गिफ्ट करेन यार? मित्राला सगळंच तिचं आता नाही का काय गिफ्ट करायचं. मी मागू शकते माझ्याकडे हो. खूप list आहे. हा ती लिस्ट देऊ शकते, त्यातून तू फाइंड आउट करून काही देऊ शकतोस नाही, तुला. मित्राला मी गिफ्ट करेन. स्कूटर मला असं वाटतं मला मिळावी, कारण ज्या पद्धतीने माझी धावपळ सुरू असते, रिक्षाच पकडा आणि धावतच जा, तो त्रास कमी होण्यासाठी किंवा मला एक स्कूटी असावी माझ्याकडे. किती विचार करावा लागतोय की तुला गिफ्ट देण्यासाठी. ऍक्च्युली मुलींना पण मुलींना गिफ्ट देण्यासाठी विचार अशी काय करण्यासाठी नाही, गोष्टी नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी असतात. गिफ्ट करायला मग काही तसं काही करू शकतो, पण असं जर करायचं स्पेशली मित्राला करायचं तर जरा विचार करून करायला लागेल. मित्राला दुखत असतं. तर आता आपण कॅप बनवायची आहे सॅन्टाची, सो बनवूया. येस. कॅप बनवता बनवता आपण गप्पा देतो. हो 100%. कधी घरी बनवलंय, कॉलेजला स्कूलमध्ये असताना कधी असे Santa craft cap. हो वगैरे? मला क्राफ्टची आवड आहे, पण मी सॅन्टा क्लॉजची कॅप नाही बनवली कधी, बट वाटतं अचिवेबल बनायची. लेट्स सी. तू अजिंक्य? मला क्राफ्टची खूपच जास्त आवड होती पहिल्यापासून, पण अशी कॅप कधी नाही बनवली. फक्त गुगल केली बनवली अशी नसेल. एक्साइटमेंट तर मला जास्त दिसली त्याची. हा म्हणजे मजा येते मला हे सगळं करायला. काही नक्कीच. तितिक्षा, आता 2023 संपते, आपण 2024 मध्ये पदार्पण करतोय, तर 23 मध्ये अशी कोणती मेमोरेबल गोष्ट आहे जी अशीच राहावी कायम, असं तुला असं वाटतंय की ही नेहमीच लक्षात राहील, ही गोष्ट छान घडली आयुष्यात? 23 मध्ये ना मी भरपूर काम केलंय आणि या मालिकेला भरपूर यश मिळालं 23 मध्ये. तर मला आजपर्यंत म्हणजे मी आता ही माझी 3री मालिका आहे, तर बाकी कोणत्याही मालिकेने जितकं मला घराघरात पोहोचवलं नाही तितकं या मालिकेने पोहोचवलं आहे. भरपूर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे, भरपूर अप्रिसिएशन मिळालं आहे ॲज अन ॲक्टर. तर हीच गोष्ट अशीच कायम राहावी आणि सिरियल अशी सक्सेसफुल होत राहावी
किंवा कुठल्याही प्रोजेक्ट जे मी करेन ते असं सक्सेसफुल व्हावं, लोकांनी त्या प्रोजेक्टवरती प्रेम करावं, बाहेर गेल्यानंतर भरपूर प्रेम मिळावं सगळ्यांचं, हीच इच्छा आहे की ते 24 मध्ये सुद्धा हेच कंटिन्यू व्हावं. ते वेगळं सांग की 2023 ची तुझी मेमोरेबल गोष्ट अशी जी कायम तशीच राहिली अशी तुला वाटते? यार कायम तशीच राहावी असं खरं तर नाही वाटत, कारण की बदलत असतात गोष्टी. पण 23 मध्ये काय कामच केलंय वर्षभर, तर ऍक्च्युली खरंच असं आहे की कामच केलंय रोज. आणि हीच खूप चांगली गोष्ट आहे, कारण की 2 वर्ष मागचे, त्याच्या आधीचे 2-3 वर्ष आपण बघितलं होतं की घरी बसल्यानंतर काय होतं. सो ते सगळं भरून काढायचं होतं बॅकलॉग. तो जो एक स्टॉप लागला होता, जो नाही का 3-4 गिअरवर असलेली गाडी एकदम फर्स्ट गिअरवरती आली, तर ती मला असं वाटतं की 2023 मध्ये परत गाडीने 4था गिअर टाकलाय. आणि त्या आधीच्या 2 वर्षांनी जास्त किंमत कळायला लागली वेळाची आणि बाकी सगळ्या गोष्टींची. सो हेच लक्षात ठेवण्यासारखं आहे. 2024 येते, काय नवीन संकल्प आहे, काय रिझोल्युशन आहे घेऊन पुढे जाणार आहात? रेझोल्युशन बरेच आहेत ऍक्च्युली, बट मी वर्षभर करत असते रेझोल्युशन, असं काही नाही की मला ते New Year पाळले साठी- जातात स्वतः? हो हो हो. मी तशी आहे जरा जर्नलिंग वगैरे करणारी, लिहून टू करणारी, तर मला ते सगळं फार आवडतं. सो आणि ॲज आय सेड की प्रत्येक गोष्ट अशी सेलिब्रेट करायला, प्रत्येक गोष्टीचा सोहळा करायला मला आवडतं. तर 110% यावर्षीचे पण रेझोल्युशन्स आहेत. मी आत्ताच असंच हाऊस म्हणून यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि ते पण सगळं लोक पाहत आहेत, सबस्क्राईब करत आहे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. सो आय जस्ट वॉन्ट टू बी कन्सिस्टंट इन दॅट. सो माझं न्यू इयरचं तरी हे रेझोल्युशन आहे की आता हे जे हातात घेतलंय त्यामध्ये कन्सिस्टंट राहायचं. न्यू इयरचं रिझॉल्युशन काय माझं केलंयस काहीच ना? ठरवत नाही. मी असं काही ठरवत नाही, कारण की मला असं वाटतं की न्यू इयरला केलेले असतात ना, ते मोस्टली होतच नाही. सुरुवातीला मी कधीतरी केले असतील, पण नंतर मला ते बोर झालं, कारण की मग ते नाही होत आणि मग परत आठवड्याभरानंतर ते वाईट पण वाटायला लागतं की आज झालंच नाही, आपण ठरवलं होतं नाही होणार. सो बेटर वे असं कुठल्याही दिवशी न ठरवता जसं आपल्या मनाला वाटेल तसं जगायचं. ठरवून Yes. ठरवून काय नाही. नक्कीच आता छान पद्धतीने चालू आहे कॅब बनवून आणि प्रतीक्षाची ते झालेच आहे. हे मला कापूस पाहिजे. हे अलाउड आहे का मला विचारायचं? Allowed चालेल, म्हणजे हो, काय चालेल. competition कारण थोडी आहे. इकडे, नाही मला एक कळत नाही की प्रत्येक वेळी स्पर्धा का झाली पाहिजे. कारण की दोघांना सेपरेट दिलं नाही तर एकच दिलं असतं. नाही पण दोघांनी मला चांगलं वेगवेगळे- सुचलं तर मी चांगलं करेन ना. अलाउड आहे म्हणजे मी चांगलं म्हणायचं स्पर्धेचं, बरोबर आहे ना? Yes. राघवला सुद्धा या सगळ्या गोष्टी असतात शिकवायला हो, आवडतात. आय एम सो एक्साइटेड. मला फार आवडेल त्याला असं. मला पेंट करायला आवडतं, मला त्याच्यावर पेंट करायला खूप आवडतं. तो थोडा रिस्पॉन्स पण देतो या गोष्टी. आत्ता तरी फारच लहान होतो ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींना. म्हणजे आता त्याच्या हातात रंग दिले तर भिंती रंगतील, त्या वयात येतो. त्यामुळे इतक्या लवकर जज करणार की नाही. बट त्याला असं नाचायला बिचायला फार आवडतं. अशी गाणी लागली की डायरेक्ट नाचायला लागतो. सो सध्या त्या गोष्टीकडे नक्कीच कल आहे. त्याच्या आई वडिलांवर त्या बाबतीत तो म्हणाला सो कापूस आलेला आहे. अजिंक्य काय करणार आहेस? क्रिसमस पार्टी घरी कधी केले का नियोजन केले आणि सगळे Mostly. फॅमिली किंवा फ्रेंड्सला असं बोलून? फॅमिली बरोबर क्रिसमस मी कधी असं सेलिब्रेट नाही केलं. म्हणजे दादर मी जेव्हा शाळेत वगैरे होतो तेव्हा पण आम्ही मित्र बाहेरच पार्टी करायचो, कारण घरी क्रिसमस एवढा कधी नाही सेलिब्रेट केलं. पण नंतर मी एकटा राहिल्यानंतर जसं मी मगाशी म्हणालो की एक निमित्त असतं आणि न्यू इयरच्या पार्टीची सुरुवात मला असं वाटतं की 31st होते. तिथपासून सुरुवात होते पार्टी.
अशा रीतीने दोघांची कॅप सुंदर पद्धतीने झालेली आहे. अजिंक्यने जरा वेगळं डोकं लावलंय, कापूस घेऊन त्यांनी खालचा पोर्शन सजवलाय. So, खूप मस्त वेगवेगळ्या व्हरायटीजची कॅप आमच्याकडे ready पण याला झालेली फील आहे. जास्त येतो ना Yes. कॅपचा. दोन्ही छान आहे. मला तितिक्षाची आवडली. असं मी पाषाण नाही करू शकत ना. येस. सो आम्हाला पण खूप मजा आली ह्या आधी कधी बनवली नसेल, आता आमच्यासोबत बनवलं कसं वाटतं? आणि खूप दिवसांनी मजा असं आली. काहीतरी क्राफ्ट मध्ये बनवलं. येस. क्राफ्ट मध्ये तरी छानच वाटतं. आता बघ ना, हा पिरियड फोनची आठवण येत नाही. येस. असं काहीतरी छान काहीतरी क्रिएट करण्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं. आणि कसं वाटलं? थँक्यू सो मच. मला खूप मजा. तुम्हाला कसं वाटलं? खूप मजा आली. आणि लहान झाल्याचा फील आला जरा. म्हणजे असं एकदम 100% मी आता जसं feedback म्हटलं तर फेविकॉलचा हाताला लावून मग ते काढत फ्लॅशबॅक मध्ये आपण गेलो असं सगळं. सो थँक्यू सो मच तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही मला वेळ दिलात. थँक्यू. तुला पण वाट बघावी लागली. येस. खूप थँक्यू सो मच तू आलीस. त्यामुळे तुझ्या निमित्ताने आम्हाला ह्या सेटवरती सण साजरा करतात. टाइम महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.